तर बाळांनो, तुमच्यासाठी हा एक क्वेश्चन आहे जो आर्या आर्याने विचारलेला आहे. तो क्वेश्चन आहे या पद्धतीचा, तुम्ही बघू शकता. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे 35. ओके, लक्ष द्या. क्वेश्चन आहे 35, 48, 24, 25, 12, 15, 8 अँड 18. बरोबर. या संख्या मालिकेत लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आहे? ओके, लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आहेत? मीन्स या ठिकाणी तुम्हाला पेअर शोधायची आहे. पेअर मीन्स जोडी. ओके, आणि या पेअर मध्ये तुम्हाला कोप्राईम नंबर शोधायचे आहेत. 2 ची पेअर शोधायची. कोप्राईम नंबर मीन्स व्हॉट? याला आपण कोप्राईम नंबर म्हणतो. कोप्राईम नंबर मीन्स कशाला म्हणायचं कोप्राईम? इन अ टू नंबर्स द वन इज अ कॉमन फॅक्टर. दोन संख्यांमध्ये जर एक सारखा असेल तर त्याला आपण कोप्राईम म्हणतो, सहमूळ संख्या म्हणतो. तर तुम्हाला या ठिकाणी सर्वांचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. 35 चे फॅक्टर्स, ओके, त्यानंतर 48 चे फॅक्टर्स, त्यानंतर 24 चे फॅक्टर, त्यानंतर 25 चे फॅक्टर, त्यानंतर 12 चे फॅक्टर, त्यानंतर 15 चे फॅक्टर, त्यानंतर 8 चे फॅक्टर, त्यानंतर 18 चे फॅक्टर. या प्रत्येकांचे तुम्हाला फॅक्टर पाडायचे आहेत आणि आन्सर काढायचा आहे. ओके, चला. 35 चा फॅक्टर काय येतो? 1 येतो. त्यानंतर 35 ला पुन्हा कशाने भाग जातो? 5 ने जातो. त्यानंतर 7 ने जातो. त्यानंतर 35 ने जातो. ओके, समजा 48 ला डिवाइड केलं आपण तर 1 ने जातं. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे 2 ने पण जातो. तर तुमच्याकडे 3 ने पण जातो. ओके, त्यानंतर 48 ला 4 ने पण जातो. ओके, त्यानंतर 5 ने जात नाही, 6 ने जातं. त्यानंतर 7 ने तर जात नाही. त्यानंतर तुमचा 8 ने जातो. ओके, 8 ने गेला. ठीक आहे. 8 नंतर जर विचार केला तर 9 ने जातं का? नाही जात. 10 ने जातं का? नाही जात. नाही जात. तुमचं काय? 12 आलं. ओके, 12 नंतर काय येईल तुमच्याकडे? आता चेक करा. ठीक आहे. 12 नंतर मला वाटते 16 येईल. बरोबर. 13 ने तर नाही जात ना. 14 ने जातं सरळ, म्हणजे 16 आला तुझ्याकडे. ठीक आहे. 16 नंतर हे आपण या पद्धतीने करायला पाहिजे. तो बघा, 48 ला 1 ने डिवाइड केलं तर 48 आलं. ठीक आहे. हे असं केलं तर तुमच्या लक्षात राहते. बरोबर. 48 ला मी 2 ने डिवाइड केलं. ओके, तर 24 आलं. त्याच्यानंतर 48 ला मी 3 ने जातं का? हा, 3 ने जातं. ओके, म्हणजे 16 आलं. हा, त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला याच्यानंतर काय तर सरळ 16 येतं, 24 येतं, 48 येतं. हे कोणाचे फॅक्टर झाले? याचे. अशाच पद्धतीने आपल्याला 24 चे पण सगळ्यांचे फॅक्टर पाडायचे. सगळ्यांचे म्हणजे या ठिकाणी 1 चा फॅक्टर पडेल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ने पण डिवाइड होतं याला. त्यानंतर याला भाग जाईल तुझ्या 3 ने भाग जाईल. त्यानंतर याला 4 ने पण भाग जाईल. त्यानंतर याला 5 ने नाही जात. त्यानंतर याला 6 ने भाग जाईल. ओके, 6 नंतर याला 7 ने नाही जात, 8 ने जाईल. बरोबर. 8 नंतर काय येईल? 9 ने तर नाही जात, 10 ने नाही जात, 11 ने नाही जात. कशाने जाईल? सरळ 12 ने जाईल. ओके, आणि 12 नंतर 24 ने जाईल. ठीक आहे. 25 चे 1, 5, 25. 12 चे 1, 2, 3, 4, 6, 12. 15 चे 1, 3, 5, 15. बघा, त्यानंतर 1, 2, 4, 8. याचं 1, 2 येणार, 3 येणार. त्याच्यानंतर तुझं काय आलं? 6 येणार, 9 येणार, 18 येणार. ठीक आहे. हे झाले फॅक्टर्स. आता या फॅक्टर्स मध्ये तुला जोड्या तयार करायच्या आहेत. 2, 2, 2, 2, 2, 2 च्या जोड्या तयार करायच्या आहेत, की जे काय असले पाहिजे? दोघांमध्ये कॉमन असलं पाहिजे. ठीक आहे. आता जोड्या शोधायच्या. जसं ही एक जोडी मिळते तुला, बघा याच्यामध्ये कोणी नाही का? फक्त 1च कॉमन आहे, दिसते.
पहिली जोडी मिळाली 15 आणि 8. ठीक आहे. आणखी कोणती जोडी मिळते बघा. लॉजिक लावायचं आहे तुम्हाला, आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी मिळते तुम्हाला बघा, कोणती? 25 आणि 8 आहे. चेक करा. दुसरी जोडी 25 आणि 8 कॉमन सारखंच असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जोडी कोणती मिळतं, असे तुम्हाला जोड्या तयार करायच्या. ठीक आहे. तर बाळांनो, आपण अशा जोड्या काढले. ओके. 25 12 12 35 24 35 38 48 हे एवढ्या जोड्या झाल्या. ठीक आहे. परंतु प्रश्न तसा नाही आहे. प्रश्न काय म्हणते, लगतच्या म्हणते. लगतच्या म्हणजे जवळच्या. जवळची जोडी विचारली आहे. तर जवळची म्हणजे काय, या संख्यांमध्ये जवळचे कोण आहे. जसे ही एक जोडी तयार होते तुमची जवळची. हा उत्तर नाही आहे तुमचा. ठीक आहे. ही एक जोडी झाली जवळची. त्याच्यानंतर 48 आणि 24 येतं का, नाही येत. कॉमन याच्यामध्ये 2 2 आहे, 3 3 आहे. दुसरी जोडी कोणती, तर 24 आणि 25 बघा. यांच्यामध्ये कॉमन कोण आहे, ही झाली दुसरी जोडी. प्रश्न छान आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जोडी तयार झाली ही. समजा हा लगतचा जर उत्तर, लगतचा जर तुम्हाला वर्ड नसता, लगतचा म्हणजे जवळचा, नियरेस्ट. ओके. तर तुमचा उत्तर हा आला असता इथं 1 2 3 4 5 6 6 उत्तर आलं असता. परंतु याने हा शब्द वापरला म्हणून तुमचं उत्तर काय येतं, 4 येतं. बघा, हे तिसरी जोडी झाली आणि त्याच्यानंतर ही झाली तुमची चौथी जोडी. ठीक आहे. म्हणून आन्सर येणार आहे या ठिकाणी डी. ठीक आहे. तुमचा डी आन्सर येणार आहे 4. ठीक आहे. अशा 4 जोड्या आहेत. कोणकोणत्या, 35 48 ही जवळचीच जोडी आहे बघा. त्यानंतर तुमची 24 आणि 25 ही एक जोडी आहे, ही पण जवळचीच आहे. ठीक आहे. ही एक जोडी आहे. त्याच्यानंतर 25 आणि 12 ही एक जोडी आहे तुमच्याकडे, तिसरी. आणि नंतर आहे 15 आणि 8 ही एक जोडी. ठीक आहे. अशा पद्धतीच्या 4 जोड्या या ठिकाणी तयार होतात. तर बाळांनो, हा एक क्वेश्चन, IMP क्वेश्चन जो कैवल्याने विचारलेला आहे. क्वेश्चन आहे 1 इंटरेगल 11/12 इंटू 7 इंटरेगल 7/12 मायनस 1 इंटरेगल 7/12 इंटू 5/12. याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करताना या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आहे. या अगोदर आपण एक बॉडमसचं रूल शिकलेलो. बॉडमस याला म्हणतात कंचे भागू बेव. ओके. या कंच भागू बेवच्या रूलनुसार तुम्हाला पहिल्यांदा काय सोडावं लागतं, मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करावं लागतं दिल्यानुसार. तर तुम्हाला याला पहिल्यांदा सोडवायचा, हा गुणाकार आणि हा गुणाकार पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सबट्रॅक्शन सॉल्व्ह करायचंय. ओके. आता या गुणाकारामध्ये हा तुमचा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. याला आपण जसं तसं करू शकत नाही, म्हणून याला काय करावं लागेल, याला पहिल्यांदा तुम्हाला सिंपल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. याही ठिकाणी तसंच आहे, याला पण तुम्हाला सिंपल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आता सिंपल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या दोघांमध्ये गुणाकाराचा चिन्ह असतो, इथं बेरीज असतो, हे आपल्याला माहिती आहे. इथं मल्टिप्लिकेशन असतो, इथं बेरीज असतो. आता याला जर सोडवलं आपण, मी स्टेप बाय स्टेप घेतो वाटल्यास, काय होणार, 12 इंटू 1 प्लस 11/12 इंटू 7/12. हा मायनस, याचं पण तसंच 12 इंटू 1 प्लस 7/12 इंटू 5/12. याला सॉल्व्ह करा स्टेप बाय स्टेप, पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहितो. तुम्हाला याची प्रॅक्टिस असायला पाहिजे फास्ट करण्याची. याला जर केलं तर 12 अधिक 7 भागीला 12 आणि 5/12. ठीक आहे. याला काय होणार तुमचं 33/12 इंटू 7/12. चुकलं का, 12 1 12, 12 आणि 11, सॉरी 32 नाही 23, 33. ठीक आहे. आणि याचं काय होणार 19/12 इंटू 5/12. यांना सोडवायचं आहे पहिल्यांदा, नंतर वजाबाकी. आता या ठिकाणी भागाकार होतं का, नाही होत. कुठं जातं का, कुठंतरी क्रॉस मल्टिप्लिकेशन, कुठंतरी भाग जात असेल तर नाही. म्हणून काय होणार 23 आणि 7 यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला, खालच्याचा गुणाकार करायचा आहे. ओके. मग 23 इंटू समजा जर आपण 7 केलं तर आपलं उत्तर येतं 161. आणि खाली येतं
12 इंटू 12 याचं उत्तर येते 144. याला पण तसंच करा. 19 इंटू 5, 19 5 जा 19 5 जा 19 गुणिला समजा 5 केलं तर काय तर 95 आणि 12 इंटू 12 144. आता आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन. ओके. आता सबट्रॅक्शन करताना आपल्याला काय माहिती आहे की आपल्याला याचं काय यायला पाहिजे, रूल यायला पाहिजे. रूल मध्ये काय म्हणतं, छेद सारखा पाहिजे. तर डिनॉमिनेटर सेम आहे, मग डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्युमरेटरची काय करायची, सबट्रॅक्शन. मग वरच्या वरच्याची सबट्रॅक्शन होणार, वजाबाकी होणार, या दोघांची वजाबाकी होणार. या ठिकाणी काय होणार, 169 161 मायनस 95 अपॉन 144. ओके. याला मी आता या ठिकाणी लिहितो. या दोघांची समजा वजाबाकी केली, ठीक आहे. काय तो उत्तर 66 अपॉन 144. आता हे आन्सर आहे आपलं, पण इथं आहे का ऑप्शन, नाही आहे. हे ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. ओके. मग आता आपल्याला याला भाग देत राहायचं जर जात असेल तर. आता एवढ्या मोठ्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल हे मला आठवत नाही, म्हणून मी काय करतो, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या 2 3 4 5 6 7 8 9 10 हे लावतो. तर मला असं दिसतं या ठिकाणी की या संख्येला 2 ने पण डिवाइड होतं, 2 ने डिवाइड होतं या सगळ्या संख्येला एकाच वेळी. बघा, 2 ने पण डिवाइड होतं आणि या संख्येला 3 ने पण डिवाइड होतं. ज्याने द्यायचं असेल त्याने द्या. मी याला 2 ने करतो. तर समजा जर मी याला 2 ने डिवाइड केलं तर काय येणार उत्तर, या ठिकाणी येणार 33. ठीक आहे. तर याला जर मी 2 ने डिवाइड केलं 144 ला, काय आलं, बेसाती 14 उरले 0 0, त्याच्यानंतर 72 चा 4. ठीक आहे. काय आलं, 72 आलं. आता पुन्हा जातं का डोकं लावायचं आहे, कसोट्या लावायच्या. 2ची कसोटी लागते का नाही लागत, 3ची लागतं का, लागतं. ठीक आहे. 3ची कसोटी काय आहे, अंकांची बेरीज आणि बेरजेला भाग गेला पाहिजे. मग 33 ला मी 3 ने डिवाइड करतो. मग आता मी याला 3 ने डिवाइड करतो, याला 3 ने भाग देतो. 33 ला 3 ने डिवाइड करतो तर काय येणार, 11. या ठिकाणी 11 आला. ठीक आहे. त्यानंतर मी याला 72 ला 3 ने डिवाइड करतो. 3 दुने 6, उरला 1, 3 चौक 12. ठीक आहे. काय येतं, 24 होतं. पुन्हा यांना भाग जातं का, नाही जात. मग यांना भाग जात नाही, म्हणून हा तुमचा शेवटचा आन्सर आहे 11/24. म्हणून तुमचं फायनल आन्सर येणार आहे बाळांनो या ठिकाणी कोणतं, सी हा तुमचा आन्सर येणार आहे 11/24. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. हे आहे फक्त आपलं एक डेमो या ठिकाणी. ठीक आहे. आन्सर आलेला आहे सी.